25 ऑक्टोबर इसवी सन 1296 साली ज्ञानोबरायानं समाधी घेतली. भगवा उडाला, देवगिरीचं दौलताबाद झालं. पांडुरंगाच्या मंदिरासमोरचा भगवा असा डौलानं फडकत होता, उडाला आणि अल्लाउद्दीन खिल्जीनं स्वारी केली. पठाणी फौजीने असे धुळीचे लोट मिसळले. पारतंत्र्याच्या अंधकारामध्ये आपला महाराष्ट्र जगत होता. पण काय ताकद होती आपल्या दैवतामध्ये, कसा शृंगार होता आपल्या दैवताचा. सोरटी सोमनाथ महाराज आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे. उत्सव एवढा मोठा आहे, आम्ही लातूरून यांती रोड अडविलेले होते. आज ह्या भूतलावावर भगवान श्री गुरुदेव दत्ताचा जन्म झालेला आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार. आज तुमच्या इथं उत्सव आहे, आज मोठा आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार दत्तात्रय राय आज आपल्या इथं विराजमान आहेत महाराज. हा, आणि मग ते इथं बसलेले आहेत आपल्या. मग हा मंडप कशाचा आहे? वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप बघा तिला. दत्तप्रभूच्या जयंतीचा पर्व काळ आहे महाराज. जयंती ही देवाची असते. देवाची जयंती, साधूची पुण्यतिथी, माणसाचं श्राद्ध. आता दत्ताचा जन्म कशामुळे झालेला माहिती ना? काय कारण आहे त्याचं कारण मी झटपट सांगतो, लय वेळ तुमचा घेत नाही. दत्तप्रभूच्या अवताराचं कारण, दत्तप्रभू हे रक्षण करते, पालन करते, अन्यायाचा नाश आणि धर्माची स्थापना करतात. ते पहिले गुरु आहेत. आणि अत्री ऋषी हे मानसपुत्र आहेत. कोणाचे? ब्रह्मदेवाचे. 10 मानसपुत्र आहेत ब्रह्मदेवाला. आणि त्याच्यापैकी एक अत्री ऋषी आणि त्यांच्या पत्नी सती अनुसया. ह्यांचं अवताराला यायचं कारण एकच. सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती ह्या गप्पा मारीत बसल्या होत्या. झटपट सांगतोय, दत्त जन्म आहे म्हणून थोडासा सांगण्याचा. गप्पा मारीत बसल्या नाही, तिथं नारद मुनी आले. त्या तिघीचं म्हणणं असं होतं की ह्या तिही लोकांमध्ये आपल्यासारखी महान पतिव्रता एकही नाही. पण तिथं नारद मुनीनं सांगितलं की तुमची बरोबरी करणारी एक पतिव्रता आहे. त्या पतिव्रतेचं नाव आहे अत्री ऋषीची पत्नी सती अनुसया. आणि नारद मुनी निघून गेले. ह्या तिघीला असं वाटलं ही खरंच किती पतिव्रता आहे हे आपण पाहूच. म्हणून ह्या तिघीनं सती अनुसयाचं सत्व बघायला सुरू केलं. सगळे देव एककडे होते आणि एकटी पतिव्रता एक बाजूला होती. आणि इंद्रदेवानं 10 वर्ष दुष्काळ पाडला महाराज. दुष्काळ, अशा जमिनीला फटी पडल्या होत्या, झाडं वाळून गेलते. आणि त्या दुष्काळामध्ये सती अनुसयानं अन्नसत्र चालू केलं. आता तुम्ही म्हणता दुष्काळ होता आणि मग अन्नसत्र चालू कसं केलं? ती पतिव्रतेची ताकद आहे. सती अनुसयानं तांब्यामध्ये पाणी घ्यावं, अत्री ऋषीच्या चरणावर टाकावं, खालून तीर्थ धरावं. नुसतं धरावं नाही, वाळलेल्या झाडावर मारावं. नुसतं मारावं नाही, त्या वाळल्या झाडाला फळं आणि फुलं संगटच यावा, तुडून आणावा. आणि अत्री ऋषीकडे जो कोणी पाहुणा अतिथी आलेला आहे त्याला इच्छा भोजन द्यावा. इच्छा भोजन देवा. आता तुम्ही म्हणता वाळलेल्या झाडाला कस काय? त्यात पतिव्रतेची सत्ता कोणावर आहे? तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. म्हणे पतिव्रता
तिची देवावर सत्ता. महाराज ह्या सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती बेजार झाल्या, पण सती अनुसयाचं सत्व हरण नाही करू शकल्या. त्यांनी आपल्या मालकाला बोलवलं आणि सांगितलं तुम्ही काही करा, पण ह्या अनुसईचं सत्व हरण झालं पाहिजे. अंधारात सांगितलं नवऱ्यानं. मग आताच्या सासा जास्त काही मनीजत जाऊ नका, देवापासून परता चालू आहे. बायकाचं ऐकायचे. आणि आता उगाच सासा म्हणतात माय माझा लक्ष लग्नाच्या आधी बरा होता, पण आता निवळच बिघडला आहे. 1 वर्ष झालं त्याच्या लग्नाला. म्हशी संग पिटवीला बाई तो ते कवर ते गनिमत बैलच झाला अंगण महाराज, नाहीतर ते हाल्या झाला नाही महाराज. हा ती ऐकण्याची पद्धत देवापासून सुरू आहे. आणि ह्या देवा आले ना, अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये आले, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सती अनुसयाच्या समोर आले आणि सती अनुसयाला भोजन मागितलं. सती अनुसयानं त्यांचे चरण प्रक्षालन केलं, पाय धुतले, बसायला आसन दिलं, जेवण तयार केलं. आणि जेवण करायच्या टायमाला हे तिन्ही देव म्हणले ब्राह्मण रूपामध्ये आलेले, मला जेवायचं नाही. अनुसया म्हणल्या का, जर तू नग्न भोजन देत असलीस तर मी जेवेन, आम्ही जेवतो, नाही तर नाही. महाराज कोणती पतिव्रता नग्न भोजन घालणार आहे कोणत्या ब्राह्मणाला? पण जर तिने नसतं घातलं तर तिचा धर्म मोडला असता, अतिथीचा अपमान झाला असता. म्हणून तिने थांबा म्हणली, तुम्ही जाऊ नका. तिने ब्राह्मणाला त्या देवाला तिथं बसून घेतलं. कुटीमध्ये गेल्या आणि आपल्या पतीचं अत्रि ऋषीचं ध्यान केलं. अत्रि ऋषी बाहेर गेलेले होते आणि अत्रि ऋषीला विचारलं, 3 ब्राह्मण आहेत, नग्न भोजन मागताय, काय करू पतदेवा? अत्रि ऋषीनं अदृश्य रूपामध्ये पाहिलं तर हे 3 देव होते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि सांगितलं सती अनुसयाला, देऊन टाक, वडिलापाशी नग्न व्हायला काय अडचण आहे म्हणले. आणि सती अनुसयानं लागलीच कोणता न विचार करता नग्न झाल्या. त्या पतिव्रतेमध्ये इतकी ठमक होती महाराज, जशा नग्न झाल्या तसे हे 3 देव ब्राह्मण रूपामध्ये आलेले बाळ झाले, बाळ. आणि सती अनुसयानं एक बाळ घ्यावं, थनपान द्यावं, इच्छा भोजन दिलं आणि पाळण्यामध्ये टाकलं. 3 देव इकडे परेशान झाले. आपले नवरे गेले आणि याय ना कसे. नारद मुनी तिथं आले, म्हणले आता तुमचे नवरे राहिले नाहीत, ते अजून अनुसयाचे बाळ झाले. ह्या 3घीनं वरून खाली पाहिलं तर बघते हे पाळण्यामध्ये चांगले पाया हलवायले. ह्या दोघीचं काय नाही, पण लक्ष्मी म्हणली माय आमच्या मालकाला का खाली बाळ होऊन येत राहायची लय नाद आहे म्हणले, लवकर चला नाही तर पुन्हा माईपासून यायचं नाही त्यावर. पटकन ह्या 3घी जणी आल्या अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये. अत्रि ऋषी आणि अनुसया मातेनं ह्या तिन्ही जगत मातेला नमस्कार केला. त्या म्हणल्या तुमचा नमस्कार आम्हाला पावला, पण आमचे नवरे कुठे? ते म्हणले तुमचे नवरे आलेत नाहीत. म्हणल्या माता अनुसया, जे ब्राह्मण रूपामध्ये आलेले 3 जण होते तेच आमचे मालक आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. मग ते म्हणले ते पाळण्यामध्ये घ्या काढून. पाळण्याजवळ 3 जणी गेल्या. ह्या देवीला देव ओळखू आले नाहीत. तिची ताकद काय माहिती का? पतिव्रतेची ताकद होती त्याच्यामध्ये. आणि ह्या 3 देवीने विनंती केली माता अनुसयाला, अनुसया तू खरीच पतिव्रता आहेस, आम्ही तुला नमस्कार करतो, तर आम्हाला मालक दे. आणि स्वतः अनुसया मातेनं एक बाळ खाली घेतलं. जय पतिव्रता म्हणून असं नामस्मरण केलं अत्रि ऋषीचं. आणि त्या एका क्षणामध्ये ते ब्राह्मण रूपामध्ये आलेले ब्रह्मा, महेश अवताराला आले महाराज. आणि अत्रि ऋषी आणि सती अनुसया तिथं थांबलेल्या आहेत. आणि त्या देवानं विनंती केली, 3 देवानं, आज एवढा अकाळ दुष्काळ असताना तू लोकांना इच्छा भोजन घातलंस, सांग आम्ही तुम्हाला इच्छावर काय द्यावं? हे 3 देव म्हणतात. 3 देवे साक्षीला आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती इच्छावर मागाय सांगतात. त्यावेळेस सती अनुसया म्हणतात तुम्ही त्रिदेवानं माझ्या पोटी जन्म घ्यावा. म्हणून त्या दत्ताचा आज जन्म आहे, त्या श्री गुरुदेव दत्ताचा आज ह्या पद्धतीनं जन्म झालेला आहे. आणि दत्तारायाचा जन्म आजच्या दिवशी प्रगट झाले ते. आणि त्यांनी कशासाठी जन्म घेतला होता? भक्ताचं रक्षण, पालन, अन्यायाचा नाश आणि धर्माची स्थापना. तुमच्या माहितीस्तव तुम्हाला जर वाटत असलं
की आपल्या परिवारावर ब्रह्मा विष्णू आणि महेशाची झटपट कृपा व्हावा, त्यासाठी प्रत्येकाची वेगवेगळी आराधना करायची गरज नाही. तुम्ही फक्त दत्त प्रभूचं काय करा, नामस्मरण करा. दत्त गुरुचे म्हणून जयंती ही फक्त देवाची महाराज. अवतार दोघाचाच, एक तर देवाचा आणि दुसरा संताचा. माणसाचा अवतार नाही, माणसाचा अवतार होऊच शकत नाही. मग देव अवतार घेतो कधी? धर्म रक्षा अवतार घेसी, धर्म रक्षा अवतार घेतो, धर्म रक्षा अवतार घेसी, धर्म रक्षा अवतार घेसी. पुल्या पारिसी भक्त जळा, पुल्या पारिसी भक्त जळा, अंबऋषी साठी जन्म तोचिये रे, अंबऋषी साठी जन्म तोचिये रे. आणि हे फक्त वारकरी संप्रदायात सांगताय महाराज. लय पंथ आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, लय कंतड पंथ, बनपंथ, पंगपंथ, पण अख्ख्या जाती धर्माला एका मंडपामध्ये बसवणारा फक्त आपला वारकरी पंथ आहे महाराज. 84 सिद्ध आहेत, 84. 84ला 84 सिद्ध मोजा. सनत कुमारनाथ सिद्ध, विरूपाक्षनाथ सिद्ध, मिन्नाथ सिद्ध, मार्कंडेनाथ सिद्ध, सनकनाथ सिद्ध, सनातननाथ सिद्ध, जालिंदरनाथ सिद्ध, शृंगेरीनाथ सिद्ध, कानिपनाथ सिद्ध, टिंटिनीनाथ सिद्ध, सिद्ध पद्मनाथ सिद्ध, याज्ञ वल्लक्यनाथ सिद्ध, मंजुनाथ सिद्ध, तारानाथ सिद्ध, शबरनाथ सिद्ध, काननाथ सिद्ध, सिद्धासननाथ सिद्ध, प्रभुदेवनाथ सिद्ध, नारददेवनाथ सिद्ध, गोर्यानाथ सिद्ध 20, भेरूनाथ सिद्ध, श्री नागार्जुननाथ सिद्ध, वीरनाथ सिद्ध, धंधुकारनाथ सिद्ध, सारस्वतनाथ सिद्ध, बीरबंकनाथ सिद्ध, सनदन्ननाथ सिद्ध, गल्लानाथ सिद्ध, घोडाचोलियानाथ सिद्ध, आडबंगनाथ सिद्ध, सुखदेवनाथ सिद्ध, ओगणनाथ सिद्ध, प्रकाशनाथ सिद्ध, मलिकानाथ सिद्ध, गोरनाथ सिद्ध, मंजुनाथ सिद्ध, तारानाथ सिद्ध, शबरनाथ सिद्ध, हवाईनाथ सिद्ध महाराज. सुखदेवनाथ सिद्ध, ओगणनाथ सिद्ध, प्रकाशनाथ सिद्ध, मलिकानाथ सिद्ध, माणिकनाथ सिद्ध, जंबनाथ सिद्ध, खेचरनाथ सिद्ध, सुरतनाथ सिद्ध, हवाईनाथ सिद्ध 40 झाले. दयानाथ सिद्ध, धर्मनाथ सिद्ध, कपिलनाथ सिद्ध, चंद्रनाथ सिद्ध, चक्रनाथ सिद्ध, वक्रनाथ सिद्ध, रतननाथ सिद्ध, कोरंटनाथ सिद्ध, कनकायनाथ सिद्ध, सहजायनाथ सिद्ध, भुसकायनाथ सिद्ध, लदायनाथ सिद्ध, चरपटनाथ सिद्ध, विल्ले शापनाथ सिद्ध, दर्यानाथ सिद्ध, सिद्ध बुद्धनाथ सिद्ध, आलमनाथ सिद्ध, धीरनाथ सिद्ध, लंकनाथ सिद्ध, भद्रनाथ सिद्ध 60. झोपले का काय? जागेत ना? हां. गरीबनाथ सिद्ध, बालकनाथ सिद्ध, सुरानंदनाथ सिद्ध, गोरखनाथ सिद्ध, भूरथारीनाथ सिद्ध, कायानाथ सिद्ध, प्रौढनाथ सिद्ध, भूचरनाथ सिद्ध, घैनीनाथ सिद्ध. 70 आणि 71 सिद्ध सांगितल्यानंतर तुम्ही टाळे दिल्याशिवाय राहणार नाहीत. अरे सांगितलेच नाहीत आणि लयच घोटाळे. कोणते सांगितले तुम्ही टाळे दिले? येड्याच्या हातात दिलं, वाढ लागलं. 70 सिद्ध आहेत निवृत्तीनाथ आणि 71 सिद्ध आहेत ज्ञानेश्वरनाथ. साई रोहानाथ सिद्ध, श्रुताईनाथ सिद्ध, भगाईनाथ सिद्ध, मनसाईनाथ सिद्ध, मस्तनाथ सिद्ध, नरमाईनाथ सिद्ध, ब्रह्माईनाथ सिद्ध, काकचंडीनाथ सिद्ध, बालगुंदाईनाथ सिद्ध 80. जरा दम घेतो. 81 एकनाथ सिद्ध, 82 गोपालनाथ सिद्ध, 83 देवनाथ सिद्ध, 84 पिपलनाथ सिद्ध. आख्खे सिद्ध ह्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. पण ह्या 84 सिद्धाचा नेमका मेळा कुठं?
जगाचा टाळी वाजवा. तुम्ही माना करायची नाही. त्याचं कारण रावणाची लंका ज्ञानोबरायाची अलंका. रावणाची लंका सोन्याची होती. माझ्या ज्ञानोबरायाच्या अलंकेमध्ये सोन्याचा पिंपळ. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बोले अंगी ऐसे द्वारी सोन्याचा पिंपळ कंटी आयशे बळ रेळा बोळे. अंगी ऐसे बळ अंगी आयशे बळ. हा अंगी आयशे बळ रेळा बोळे. कधी कधी होतं बरं का चकल्या. हा रावणाची लंका ज्ञानोबरायाची अलंका. रावणाची लंका कशाची? सोन्याची. माझ्या ज्ञानोबरायाच्या अलंकेमध्ये सोन्याचा पिंपळ. रावणाची लंका जळून खाक झाली महाराज. पण माझ्या ज्ञानोबरायाची अलंका जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. नाही नाही, जोपर्यंत अलंका तोपर्यंत चंद्र सूर्य. आता टाळीवर. म्हणून ह्या वारकरी संप्रदायाचा कसल्यानंच विचार करायचा नाही. अशा पेताड्यानं खाताड्यानं असे हात करून काय वारकरी संप्रदाय बंद होतो का? अजिबात नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण ह्या वारकरी संप्रदायामधल्या अख्ख्या संतानं संजीवन समाधी घातलेल्या आहेत. आणि माझ्या एका संतानं काळाच्या मुंडक्यावर पाय दिलाय. मुंडक्यावर. अरे यम निसता थरथरा कापतोय. कोणते संत आहेत ते? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम तुकाराम नाम घेता कापे तुकाराम नाम घेता काप्यान ब थरथरा. म्हणून कशाची बराबरी करायची? माझ्या वारकरी संप्रदायाची बराबरी करायची महाराज. हां काय काय जणाला ग्रंथ माहीत नाहीत, संत माहीत नाहीत. अहो आपा एक जणानं काल मला विचारलं हरिपाठ म्हणजे काय. आता काय हाणून घेऊ का त्याच्या पुढं? मी म्हणलं तू जन्माला कुठं आला? म्हणला बीड जिल्ह्यामध्ये. मग तू महाराष्ट्रात जन्माला आला, ह्या महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला आला. मग तुला हरिपाठ माहीत नाही, काकडा माहीत नाही. तुला मटक्याचा आकडा माहिती, पण काकडा आणि हरिपाठ नाही. अरे 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 महाराज, ज्याच्या जीवनामध्ये कधी काकडा नाही, ज्याच्या जीवनामध्ये हरिपाठ नाही, ज्याच्या जीवनामध्ये देशाविषयी प्रेम नाही, ज्याच्या जीवनामध्ये कधी पंगत अन्नदान नाही, ज्याच्या जीवनामध्ये हे पाय कधी देहू आळंदीला चालले नाहीत, ज्याच्या मुखामध्ये कधी हरीचं नाम नाही, महाराज तो पाहुणा कुणाचा आहे? यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा. हरी विना जन्म नरकाची पैदाना, हरी विना जन्म नरकाची पैदाना, यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो.
महाराजाच्या ठेवणीसाठी एक टाळी द्याकडे. वा सुंदर. हरिविना जन्म नरका पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, हा आपला संप्रदाय महाराज. अहो एक जर तुम्ही नाम ह्या शरीरामध्ये टाकलं ना तर 1000 नाम बाहेर निघतात. माझ्या ज्ञानोबरायाने ह्याच्यावर एक ओवी टाकली, ओवी खर्च केली. ह्या शेती समजेल ह्याला. सुक्षेत्रानी ओलटे, बीज ही पेरी जे गोमटे, परिया लोट फळ भेटे वेळे की गा. क्षेत्र चांगला असावा, जमीन वापशाला आलेली असावा, आप्पा बी किडकं बिडकं नसावा आणि ते वेळेत पेरलेला असावा. अलोट फळ भेटल्याशिवाय राहत नाही महाराज. हा, आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, ह्या महाराष्ट्रातल्या मातीत आपण जन्माला घेतलेला आहे. संत मंत ग्रंथ आपल्याला माहीतच पाहिजेत. या महाराष्ट्रातली माती कशी, अरे या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये कण ना कण ज्ञानोबरायाच्या पायानं पवित्र झाला आहे. या महाराष्ट्रातल्या मातीचा कण ना कण जगद्गुरु तुकोबरायांच्या पायानं पवित्र झाला आहे. या महाराष्ट्रातल्या मातीचा कण ना कण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायानं पवित्र झाला आहे. या महाराष्ट्रातल्या मातीचा कण ना कण धर्मवीर संभाजी महाराजांच्या पायानं पवित्र झाला आहे. प्राण दिला पण धर्म नाही. औरंग्या जवळ आला, म्हणला संभा, ए संभा, इस्लाम कबूल कर, मैं तुझे जीवन दान देता हूँ. छत्रपती संभाजी राजे म्हणले, औरंग, जिस छत्रपती शिवाजी राजे को तू शेर कहता था ना, मैं उसी ज्वालामुखी बब्बर शेर का बेटा हूँ. छावा. हिंदू धर्मामध्ये जन्माला आले आणि हिंदू धर्मासाठी प्राण दिले. अरे त्या राजेच्या मातीत आपण जन्म घ्याला. छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर संभाजीराजेचं पाठबळ या महाराष्ट्राला आहे आणि त्या राजाचे आपण मर्द मावळे. अरे आपला बाणाच तो आहे. अंगदाजी कुणी पाजली आणि मग चढली ह्याच्यातला विषय नाही बरं का. छत्रपती शिवाजीराजे हा आपला रक्तातला विषय. पण वारकरी पंथ तो वारकरी पंथ काल होता, आज आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार म्हणजे राहणार. नाही नाही, जोपर्यंत वारकरी पंथ तोपर्यंत चंद्र सूर्य. विठाला आनंदात होता महाराष्ट्र. 12वं शतक आलं. 25 ऑक्टोबर इसवी सन 1296 साली ज्ञानोबरायानं समाधी घेतली. भगवा उडाला. देवगिरीचं दौलताबाद झालं. पांडुरंगाच्या मंदिरासमोरचा भगवा असा डौलानं फडकत होता, उडाला आणि अल्लाउद्दीन खिल्जीनं स्वारी केली. पठाणी फौजीने असे धुळीचे लोट मिसळले. पारतंत्र्याच्या अंधकारामध्ये आपला महाराष्ट्र जगत होता. पण काय ताकद होती आपल्या दैवतामध्ये, कसा शृंगार होता आपल्या दैवताचा. सोरटी सोमनाथ, त्या मंदिराला 777 खांब होते. मग ते काय पितळाचे होते का, ते काय तांब्याचे होते का, ते काय काशाचे होते का. अरे प्युअर सोन्याचे होते 777 खांब. आणि घंटा सोमनाथाची अशी होती, अशी भयान घंटा होती. त्यावेळेच्या माणसामध्ये ताकद नव्हती ती घंटा वाजवायची. आताच्या माणसाची सोडून बोला आपा. आताच्या माणसं कुठं ताकद दाखवितील ह्याचा अंदाजच लावता येत नाही. हा 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 हा, ताकद दाखवा ना देवासाठी धर्मासाठी. अरे ह्या देशासाठी लढला आणि 35 वर्षात शहीद झाला, तिथं ताकद दाखवा. काही पिऊन काही पिण्यामध्ये ताकद दाखवते तिथं दाखवतात काही जण. आता इथं सप्त्याचं निवेदन आहे आप्पा. कुठं इथं धावाधावी नाहीत करणार. अच्छरधानी मच्छरधानी धापात लोकांची तानातानी असे दंग वातावरण करून सोडतात. पहिला पळत पळत जातो आणि चिलीम साफ करतो. इथं काही जण दाखवतात. दुसरा गुलाबाच्या फुलाचा रस, तिसरा छापीन, चौथा खडान, पाचवा मग त्या चिलमीचा शुभारंभ करतो. मग हे बी काय अंगदाजी मान कोणाला बी का. चिलीम होटाला लावल्याबरोबर गाला असे पार खोल गेले पाहिजे, डोळे पार चांदीसारखे पांढरे झाले पाहिजे, तो तिथंच मिळाला तरी चालतंय. याच्यात लई लोक शहीद झालेत महाराज. आणि 3 इंच वर ज्योत पेटलीच पाहिजे. बाळासाहेब 1 इंच सुद्धा कमी चालत नाही. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. पेटीन कीर्तनन पकवाच कुणी वाजवीन हे नाही. चिलीम होटाला लागल्याबरोबर गाला असे खोल गेले पाहिजे, डोळे पार चांदीसारखे पांढरे झाले पाहिजे, तर 3 इंच वर ज्योत पेटलीच पाहिजे.
आणि एकदा हा धराडून चिलमीचा यज्ञ पेटला आप्पा, मग का 5 जणांना लगेच तुटून नाही पडायचं. त्याच्यात त्यांचे काही नियम आहेत. सार्वजनिक निमंत्रण भोले बाबाला. आलं खोल पलक देख दुनिया की झलक, बम बोले टेकड़े वाले कैलाश के राजा, हमने चिलीम भरा है ताजा, तू दम लगाने आजा. आता महादेव ह्यांच्या दमाची वाट बघन. अशी भयान घंटा होती, माणसं वाजू शकत नव्हते. 150 हत्ती एका बाजूला असायचे, 150 हत्ती दुसऱ्या बाजूला असायचे. प्रत्येक हत्तीच्या सोंडाला साखळी बांधलेली असायची आणि ती साखळी त्या घंटेला जडवलेली असायची. हत्ती महाग पुढं सरकायचे आणि घंटा घन 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 वाजायची सोमनाथाची. असा होता महाराष्ट्र. पिंड ज्यावेळेस तोडल्या गेली महादेवाची, त्यावेळेस सोनं किती निघालं? अरे 80 हत्तीवर लादून नेलं, एवढं सोनं होतं. म्हणून त्याचा परिचय असा आहे, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ डाल डाल कर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. सत्य अहिंसा और धर्म का लगभग लगता डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम. हर बालक मोहन है और राधा एक एक बाला, हरे राधा एक बाला. सूरज सबसे पहले आके डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत माता की जय. फटातून नाही पोटातून आलं पाहिजे. भारत माता की जय. असा होता आपला महाराष्ट्र. शतकानं शतक निघून गेले, शतकानं शतक निघून गेले. दृष्ट लागली, दुर्दैव लागला आपल्या महाराष्ट्राला. मंदिरं पाडले जायची, मस्जिदी व्हायची, लुटालूट जाळपोळ. कितीतरी देशांतरा भागविल्या, कितीतरी मराठींनी भष्टविल्या, कितीतरी त्या विकल्या, कितीतरी अन्याय अत्याचार व्हायला लागला. पारतंत्र्याच्या अंधकारामध्ये आपला महाराष्ट्र जगत होता आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपले भाविक गेले, भक्त गेले, वारकरी गेले आणि त्या पांडुरंगाला आपल्या शब्दाची आठवण करून दिली. परित्राणाय साधू नामदेवा, त्या अंबरीश राजासाठी तू काय केलंस? अंबरोशी साठी जन्म सोसी, 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 अमरुची साथी
पांडुरंगाला आठवण करून द्यायला, देवा त्या अंबुऋषीसाठी तू काय केलंस? अंबुऋषी राजा पुण्यवान होता, आम्ही पापीत का रे देवा? आमच्याकडे का तू लक्ष देत नाहीस? जाळपोळ लुटालूट काय करतो देवा तू? देवाला आठवण करून दिलेत भक्त वारकरी. अंबुऋषी राजा हा पुण्यवान भक्त होता. त्याचं एवढं पुण्य झालं की त्या पुण्यानं इंद्राचं इंद्रासन हलाय लागलं. महाराज इंद्राला काळजी पडली, जर ह्या अंबुऋषी राजाचं पुण्य असंच वाढत राहिलं तर आपलं पद नक्की देव अंबुऋषी राजाला देईल. म्हणून त्यांचे मित्र होते महर्षी दुर्वासा. हे महर्षी दुर्वासा कोण होते माहिती का? महर्षी दुर्वासा हे अत्रि ऋषीचे पुत्र आणि सती अनुसयाचा मुलगा होता. अत्रि ऋषी आणि सती अनुसयाला 3 पुत्र होते. दत्तप्रभू हा विष्णूचा अवतार, महर्षी दुर्वासा हा शिवाचा क्रोधी अवतार आणि चंद्र हा ब्रह्मदेवाचा अवतार होता. आणि त्या महर्षीला दुर्वासाला बोलून घेतलं इंद्रानं आणि सांगितलं, तुम्ही मला एक वचन दिलं होतं आणि आज ते तुम्हाला फेडावं लागेल. दुर्वासा म्हणले, काय? ह्या अंबुऋषी राजाचं तुम्ही पुण्य कमी करा. हा अंबुऋषी राजा नियमानं जप तप होम हवन तपश्चर्या एकादशीचे व्रत द्वादशीचे पारणं हा नियमानं फेडणारे होते. आणि एकादशी दिवशी महर्षी दुर्वासा अंबुऋषी राजाच्या महलामध्ये आले आणि सांगितलं, राजा उद्याचं द्वादशीचं पारणं मी तुमच्यासोबत फेडणार आहे. अंबुऋषी राजा हा पुण्यवानच होता. आनंद झाला. महर्षी दुर्वासासारखे ऋषी सिद्ध पुरुष माझ्यासोबत उद्याच्याला द्वादशीचं पारणं फेडायला. संध्याकाळचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशीची पहाट उगवली आणि 4 वाजता महर्षी दुर्वासा उठले आणि गंगेच्या स्नानाला गेले. मंडळी, एकादशीच्या व्रताचं पारणं हे दिवस निघायच्या तोंडाला फेडायचं असतं. पारणं फेडायची वेळ झाली पण दुर्वास ऋषी काय यायला तयारच होईना. अंबुऋषी राजाच्या मनामध्ये खंत होऊ लागली. पारणं फेडायची वेळ झाली आणि आणखीन महर्षी दुर्वासा आले नाही. काय करावं सुचाना गेलं. तेवढ्यात महर्षी नारद मुनीचं आगमन तिथं झालं. नारायण नारायण. चिंतेत दिसले अंबुऋषी राजा आणि विचारलं, राजा काय अडचण आहे का? अंबुऋषी राजा म्हणतो, महर्षी पारणं फेडायची वेळ झाली पण आणखीन दुर्वास ऋषी आलेले नाहीत. जर मी त्यांच्या अगोदर पारणं फेडलं तर अतिथीचा दोष मला लागेल आणि जर नाही फेडलं तर माझा नित्य नेम भंग होईल. तुम्हीच नारद मुनी ह्याच्यावर जरा मार्ग सांगा. नारद मुनी म्हणले, काही काळजी करू नका. तुम्ही तुळशीचं पान घ्या, तोंडामध्ये टाका, पाणी ग्रहण करा, तुमचं पारणं फिटन आणि तुम्हाला अतिथी दोषही लागणार नाही. अंबुऋषी राजानं तीच पद्धत घेतली. तुळशीचं पान घेतलं, तोंडामध्ये टाकलं, पाणी ग्रहण केलं, पारणं फेडलं आणि ते दुर्वास ऋषीला कळालं. ते शिवाचा क्रोधी अवतार असल्यामुळं तनतनाच करीत आले. राजा तू मला सोडून पारणं फेडलंस, पाप केलंस, माझा अपमान जाणून बुजून केलंय. अरे अंबुऋषी राजा हात जोडून होता पण तरी बी दुर्वास ऋषी हे क्रोधी अवताराचे होते. त्यांनी डायरेक्ट अंबुऋषी राजाला 10 जन्म कष्ट सोसतील असा शाप देऊन टाकला. महाराज अंबुऋषी त्या दुर्वास ऋषीनं अंबुऋषीला जसा काही शाप दिला, माझ्या भक्ताला शाप दिला. म्हणून त्या भगवान विष्णूनं काय केलं? दुर्वास हा छलू आला अंबरोषी. दुर्वास हा छलू आला अंबरोषी. सुदर्शन त्याशी जाळीत फिरे, जाळीत फिरे. सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. Oh
झळू आला अंबऋषी, सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. माझ्या भक्ताला विनाकारण शाप दिला ह्या दुर्वासानं, म्हणून सुदर्शन सोडलं भगवान विष्णूनं. सुदर्शनानं असे आगीचं रूप घेतलेलं आहे आणि दुर्वासाच्या मागं लागलेले सुदर्शन. दुर्वासानं ओळखलं हे विष्णूचं सुदर्शन माझ्या अंगावर येतंय आणि हे मला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्वास ऋषी पुढं पळतात. पुढं पळत पळत कैलासावर गेले, महादेवाचे चरण धरले. महादेव म्हणले, हे पहा, तुमचं काय झालं हे मला माहीत नाही, पण ज्या ज्या टायमाला मी ह्या भगवंताच्या वाटेमध्ये आडवा आलोय, कंप्लेट आडवाच आलोय, हे काय माझ्याच्याने आता आवरत नाही. तुम्ही काय करा, ब्रह्मदेवाची शरणामध्ये जा. महर्षी दुर्वासा कैलासाहून ब्रह्मदेवाकडे पळतात. सुदर्शन पाठीमागं लागलेलं आहे आणि ब्रह्मदेवाच्या चरणावर पडले आणि महर्षी दुर्वासा म्हणतात, ब्रह्मदेवा, ह्या सुदर्शनापासून मला वाचवा. ब्रह्मदेव म्हणले, मी ब्राह्मण माणूस, माझ्या हातात पोती, जपाची माळ, हे काय चक्र बिक्र माझ्याच्याने थांबणं होत नाही. जे चक्र ज्याच्या अधीन आहे तुम्ही त्यांच्या शरणामध्ये जा. दुर्वास ऋषी पळत सुटले आणि भगवंताच्या पायाला घ्यायला लागले. महाराज श्रीहरीच्या पाय धरले महाराज, आणि भगवंत श्रीहरीला म्हणतात, देवा, मला तुमच्या सुदर्शनापासून वाचवा. देव म्हणले, ह्या सुदर्शनाला एक वर आहे, माझ्या हातातून सुटला की पुढच्याचा कार्यक्रम केल्याशिवाय ते थांबतच नाही. महर्षी दुर्वासा म्हणले, ह्याचा काहीतरी उपाय असेल ना देवा. देव म्हणले, आहे, पण तुम्ही करणार नाहीत. मी काही करतो, फक्त माझे प्राण वाचवा. ते म्हणले, जे माझ्या भक्ताला तू विनाकारण शाप दिलास, त्या जर भक्तानं तुला माफ केलं तर हा सुदर्शन माझ्याकडे परत येईल. अंबऋषी राजा पळत गेले, महर्षी दुर्वासा पळत गेले आणि अंबऋषी राजाच्या पाय धरले. अंबऋषी राजा हा पुण्यवानच होता. ते म्हणले, काही तुम्ही खरे श्रीहरीचे भक्त, तुम्ही खरे आहेत, तुम्ही काय करा, माझे तेवढे प्राण वाचवा. या सुदर्शनाला तुम्हीच सांगू शकतात, हे दुसरं कुणाचंच ऐकू शकत नाही. अंबऋषी राजानं त्या सुदर्शनाला हात जोडले आणि प्रार्थना केली, सुदर्शन महाराज, अंबऋषी ज्या वेळेस दुर्वास ऋषी माझ्या महलामध्ये आलते, त्यांचा जो आदर सत्कार मी पहिल्यांदा केलेला आहे, तोच आदर सत्कार जर आत्ता माझ्या मनामध्ये असेल तर तुम्ही काय करा, ह्यांना माफ करा, तुम्ही सोडून द्या. महाराज, सुदर्शन चक्र परत गेलेलं आहे. माझा प्रश्न तुम्हाला एकच आहे, दुर्वास ऋषीनं अंबऋषी राजाला शाप दिला 10 जन्म कष्ट सहन करायचा, आणि जी पहिल्यांदा आलेली त्यांच्यात भावना होती आदर सत्काराची, शाप दिल्यानंतर सध्या तीच भावना होती. ते पुण्यवान भक्त हरीचा होता म्हणून चक्र सोडलेलं होतं. आपण जर एखाद्याला अंगद दाजी मला सांगा, एखाद्यानं जर आपल्याला शिवी दिली, तू ह्या आईचं लुगडं धुतलं, तू ह्या 8 दिवस बोलतो ना का आपण, जिथल्या तिथं माणसानं सोडून द्यायला पाहिजे. तुम्ही मनात धोतर धुतो, पण हे भांडणं टणणं इथं मिटले पाहिजे. तितका पुण्यवान भक्त होता तो. महाराज, अंबऋषी राजाची काळजी देवाला लागली. देव म्हणला, महर्षी दुर्वासानं अंबऋषी राजाला शाप दिलाय, पण माझा हा पुण्यवान भक्त आहे, 10 जन्म कसं कष्ट सहन करन, म्हणून त्या महर्षी दुर्वासानं दिलेला शाप ते देवानं आपल्या स्वतःच्या अंगावर घेतला आणि 10 अवतार घेतले. तेच ते 10 अवतार आहेत. मत्स्य अवतार, कुंभरा अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, आणि आता कलियुगामध्ये होणारा कल्की अवतार आहे. कलियुगाचे वर्षे 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये 4 चरण आहेत. सध्या कलियुगाचं प्रथम चरण चालू आहे, आणि प्रथम चरणामध्ये देव म्हणले, मी अवतार नाही घेणार. ज्या वेळेस अन्याय अत्याचार चरण सीमा ओलांडणार आहे, त्यावेळेस माझा अवतार होणार आहे. मग कलियुगातलं प्रथम चरण चालू आहे. कसं तुम्हाला कळते ना, भरतखंडी भरतवर्षे कलियुगी प्रथम अवरचन श्रीमनमंगलमूर्ती महानमंगलमूर्ती महा, ते ब्राह्मण देवता सांगतात आपल्याला. मग आणखीन 4 चरण आहेत. ते म्हणले, मी तुमच्यासाठी आता येऊ शकत नाहीत, पण पुण्यवान आपला देश आहे, पावन देश आहे, पुण्यवान आहेत आपल्या महाराष्ट्र. मग ते म्हणले, तुमच्यासाठी मी शस्त्र आणि शास्त्र पाठवून देतो, जरा दम धरा.
शतकानं शतक उलटून गेले महाराज. 16वं शतक लागलं आणि जिजाऊ मासाहेबाला एक एक दिसू लागलं. काय खेळोजी राजाची धर्मपत्नी स्नानाला गेली असता पंचवटीत मोहब्बत खानानं ती पळवली. तहा होऊ लागला जिजाऊ आईसाहेबाचा आणि साकडं घातलं त्या जगदंबेला. नवस केला. आई जगदंबेला साकडं घातलेलं आहे. कशासाठी कशासाठी साकडं घातलेलं आहे? एक बाळ दे देवा मला, एक बाळ. जगदंबे मला एक 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 बाळ दे. जर तू मला मुलगा दिलास ना तर मी त्याला जनकासारखा निर्मोही करीन, रामासारखा सदाचारी करीन, कृष्णासारखा राजनीती करीन. जगदंबे जगदंबे पाव तू माझ्या नवसाला. आणि आई जगदंबा त्यांच्या नवसाला पावलेली महाराज. आई जगदंबा त्यांच्या नवसाला पावलेली. पांडुरंगाच्या कृपेनं आणि आपल्या भवानी आईच्या करकरीत आशीर्वादानं या महाराष्ट्रामध्ये एक शास्त्र जन्मलं. भंडाऱ्याच्या खुशीमध्ये शास्त्र जन्मलं ते जगद्गुरु तुकोबराया. आणि या सह्याद्रीच्या खुशीमध्ये शस्त्र जन्मलं. त्या शस्त्राचं नाव आहे छत्रपती शिवाजीराजे. आणि फक्त म्हणले देवा विठ्ठला तू कृपेचा सागर आहेस, तू धन्य आहेस. धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला. धन्य तुझ कृपा सिंधू मनती. धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला. धन्य तुझ कृपा सिंधू मनती. मनती तुझ कृपा सिंधू मनतीला. धन्य तुझ कृपा सिंधू मनती. धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला. धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला. आपलात बोल जात.